नमस्कार मंडळी, फॅक्ट मराठीमध्ये आपले स्वागत आहे। बीड जिल्ह्याचं सिंहासन कोणाकडे? बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 3 ओपनिंग पोल आले आणि 3 ओपनिंग पोलपैकी 2 ओपनिंग पोल खरे ठरले आहेत। त्यापैकी आता हा ओपनिंग पोल काय सांगतो, सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तर बीड जिल्ह्याचं सिंहासन कोणाकडे? बीडच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। एकीकडे बजरंग सोनवणे तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांच्या दोघांमध्ये अटीतटीचा सामना लागलेला होता। पण आता बीडच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या निकालाआधीच बीड जिल्ह्याचा पहिला ओपनिंग पोल आला होता। प्रशांत किशोर यांनी या ओपनिंग पोलचा अंदाज लावला होता। बजरंग सोनवणे हे 7.1 लाख मत घेतील आणि पंकजा मुंडे 5.4 लाख इतके मतदान घेतील। म्हणजेच बजरंग सोनवणे हे 51% तर पंकजा मुंडे हे 43% मतदान घेतील असा त्यांचा अंदाज होता। आणि या अंदाजामध्ये त्यांना पंकजा मुंडे हे पराभूत झाल्या असं त्यांचं म्हणणं आहे आणि बजरंग सोनवणे हे निश्चित निवडून येतील असा त्यांचा अंदाज होता। तर दुसरा ओपनिंग पोलमध्ये बघा, दुसऱ्या ओपनिंग पोलमध्ये बजरंग बाप्पा सोनवणे यांना 7,54,000 मते मिळाली, तर पंकजा मुंडे यांना 7,10,000 मते मिळाली। दुसऱ्या ओपनिंग पोलमध्येही बजरंग बाप्पा सोनवणे हेच आघाडीवर दाखवत आहेत, तर पंकजा मुंडे यांचा पराभूत 30 ते 35-40 हजार मतांनी होऊ शकतो असा ओपनिंग पोलचा अंदाज आहे। तर आता तिसरा ओपनिंग पोल ग्राउंड रिपोर्ट अजून देखील काय सांगतो, तर बजरंग बाप्पा सोनवणे हेच आघाडीवर तर पंकजा मुंडे हे पिछाडीवर आहेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे। पण यावेळेस बीड जिल्ह्यामध्ये तुतारी वाजणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। कारण बीड जिल्ह्यामध्ये यावेळेस अटीतटीचा सामना झाला होता आणि पंकजा मुंडे आणि बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यामध्ये जोरदार लढाई लागलेली होती। तर या अटीतटीच्या लढाईमध्ये आतापर्यंत 3 ओपनिंग पोल आले आहेत। या 3 ओपनिंग पोलपैकी बजरंग बाप्पा सोनवणे हेच आघाडीवर तर पंकजा मुंडे ह्या पिछाडीवर दाखवत आहेत। दोघांमध्ये फक्त 25 ते 30 हजारांचा डिफरन्स राहणार का, अशी चर्चा सुरू आहे। कारण या बीड जिल्ह्यामध्ये नवीन खासदार कोण होणार, पंकजा मुंडे की तुतारीचे बजरंग बाप्पा सोनवणे, दोन्हीपैकी एक नवीन चेहरा कोण असणार आणि बीड जिल्ह्याच्या सिंहासनावर कोण बसणार? तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।